शाळेत जायला ही पोरगी नाही नाही म्हणत होती आणि आता हीच एका पायावर रेडी झालेली आहे शाळेत जाण्यासाठी. तर आम्ही दोघी आता इथे रेडी झालेलो होतो, तंगड्या टाकत चाललो होतो शाळेला जाण्यासाठी. तर बघा इथे आम्ही दोघी उन्हाच्या कारात शाळेला चाललो होतो. 10-10:30चा टायमिंग आहे शाळेला जायचा. आणि त्याच दरम्यान एवढं जे ऊन डोक्यावर येतंय ना, बापरे. ऑमलेट जर शिजवायला ठेवलं ना तरी ते शिजून निघल, एवढं ऊन आहे, काय म्हणायचं. असो, चला मग आम्ही निघालो होतो शाळेला जायला. तर आम्ही दोघी हात पकडू मजा मस्ती करत इथे निघालो होतो शाळेत जायला. आज आजीबाई सुद्धा आल्या होत्या आम्हाला शाळेत सोडण्यासाठी. तर दीक्षाची शाळा ही चर्चा इथे भरली होती. भाजी वगैरे घेऊन तिथून आम्ही घरी आलोच होतो. तर ह्या बाईने मला कामाला लावलं होतं. कारेपर्यंत 2 तास कसे गेले माझं मलाच माहिती. 12:30 वाजले, दीक्षाला नेण्याची वेळ आली होती. तर मग मी पोचली होती चर्चा इथे. ही बघा बाई व्हिडिओ पण काढू देत नाही, मध्ये मध्ये येते. तर मी इथे दीक्षाला घेऊन घरीच निघाली होती यायला. आम्ही मस्तपैकी मजा करत एन्जॉय करत, शाळा सुटली, आई वाटी फोडली असं बोलत बोलत घरी आली. आणि ही बाई भाज्या बघून शॉक झाली. तर मी म्हटलं बाप रे, या भाज्या अजून साफ करायच्याच आहेत. डोक्यावर हात ठेवून ऊन बघत बघत बाप रे. आणि मग मी घरी आली. मग काय डोकं खाजवत का होईना भाजी साफ करायची आहे म्हणून एवढे सगळे जी भाजी उरली होती ती साफ करून घेतली. आणि मग काय टमाटर बाकी होते थोडेसे. आणि मग दीक्षाला पण लावलं इथे काम करायला. दीक्षा माझ्या मागेच लागली होती. भाजी आहे साफ करून घे, भाजी साफ कर असं माझ्या मागे लागलेली. जरा कॅमेरा पण पुसून घेते म्हणजे तुम्हाला माझं थोबाडे जरा नीट दिसेल. तर मस्ती म्हणून आम्ही दोघे एकमेकींना चिडवत होतो. भाजी साफ करेपर्यंत काहीतरी टाइमपास झाला पाहिजे, त्याच्यामुळे दीक्षाला घेतलं मी चिडवायला. आम्ही दोघे एवढे मस्ती मजा करत होतो ना, मग तिला पण लावलं. मग ते टमाटर भरायला तिला पण भाजी बिले जरा साफ करायला लावले. आई बघा टमाटर भरते का उडवते, भेकते आणि मला फेकून मारते तेच समजत नव्हतं. तर इथे टमाटर ती भरत होती, एक तिलाही लावलं होतं. आणि पण ही भाजी काय माझ्याकडून साफच होत नाही. एवढा वेळ लागतो का काय हा भाजी साफ करायला हेच समजत नव्हतं. मेथीची भाजी खायला तर लागते पण साफ करायला नाके 9 येतात राव. मग हिला पण एक दांडी दिली तोडायला. हिचं बघा काय चाललंय, गाणे म्हणत एक दांडी तोडते, एक फेकते, एक चाललंय. तर बाईला म्हटलं हे साफ करेपर्यंत अख्खा दिवस ह्याच्यामध्ये जायचा. म्हटलं आण पटपटीत. मग आमचं भाजी साफ करून झाल्यानंतर मग आम्ही मस्त पोटभर जेवलो. आणि मम्मीने आम्हाला तिथून मग हाकलून टाकलं. ती म्हणली जावा, झाला माझ्या भाज्या साफ करू, जावा घरी. मग आम्ही घरी गेल्यानंतर मस्त की संध्याकाळी एक राऊंड मारायला बाहेर पडलेलो होतो. मग इथे चांदू मामाला बघत चांदू मामा हरला प्लास काय असं बघत गाणे म्हणत आम्ही बाहेर पडलो. ह्या बघा हे कसं माझ्याकडे बघायला लागले. इथे बघा चांदू मामा तुम्हाला पण दाखवते कसा दिसतोय बघा जरा मस्त छानपैकी. असं चांदू मामाला बघत मग आम्ही मस्त एक मोठा राऊंड मारला अर्ध्या तासाचा. चला असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच वॉचिंग, बाय.